कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह, भाग 22। नेहमीप्रमाणे सर्व आजही एकत्र नाश्त्यासाठी बसले होते, पण इथे जरा गंमत होती हा। म्हणजे एक प्लॅन सक्सेस झाल्यानंतर आपल्या परी राणीने दुसरा प्लॅन तयार ठेवला होता। तशी ती छोटी असली तरी तिचं डोकं मात्र एखाद्या मोठ्या व्यक्तीप्रमाणे पळत होतं। आणि आताही नीरव निहीर यांच्या मदतीने दुसरा प्लॅन रेडी होता, त्याला अंमलात आणायचं तेवढं बाकी होतं। परी ऑल द बेस्ट। नीरवने परीला अंगठा दाखवत ऑल द बेस्ट केलं। मामी अगं खूप उशीर होतोय ना, तू लवकर कॉफी घेऊन ये ना ग, परी जरा वैतागून म्हणाली। म्हणजे तसं ती नाटक करत होती। आले आले, अमूल्य किचन मधून ओरडली। मामी एका कॉफीसाठी एवढा वेळ लागतो का? आणि तुझ्या लक्षात आहे ना, मला हार्टवाली कॉफी हवी, लवकर आण ग। परी परी बाला आले ग, जरा वेट कर। अमूल्या मोठा मामा जाईल ना मामी, परी तोंडातल्या तोंडात फुटफुटली। ही घे माझ्या गोड परीची गोड हार्ट कॉफी। अमूल्याने कॉफी मग परी समोर ठेवला। पण मामा तर ब्लॅक आणि शुगर फ्री कॉफी पितो। आताही परी तोंडातल्या तोंडात फुटफुटली। तू काही म्हणालीस का परी? अमूल्याने तिचं फुटफुटणे न समजून विचारलं। नाही, मी टेस्ट करून पाहते, परी म्हणाली आणि तिने हार्ड कॉफीचा मग तोंडाला लावला। ई मामी कशी लागते ही कॉफी? परी वाकडं तिकडं तोंड करत म्हणाली। ए अमूल्या, काय पाजलंस तू माझ्या मुलीला? परी मला ती कॉफी बाजूला ठेव, मला या अमूल्यावर बिलकुल विश्वास नाही। कोण कुणास ठाऊक की या मुलीने त्यात विष टाकलं असेल, नैना जरा रागात म्हणाली। नैना काही काय बोलतेस, अमूल्य असं बिलकुल करणार नाही, निहीर मध्ये पडत म्हणाला। निहीर तू तर गप्पच बस, तुलाही या अमूल्याचा फार पुलका आहे, पण मला आपल्या मुलीची काळजी आहे, मी तर तिला या अमूल्याच्या हातचं काही खाऊच देणार नाही। नैना तोंड वाकडं करत म्हणाली। ठीक आहे, मग तुझ्या मुलीसाठी तू स्वतः कॉफी नाश्ता बनवत जा, माझी बायको काही तुझी नोकर नाही। अक्षय आपली ब्लॅक कॉफी पीत म्हणाला। नोकरांपेक्षा जास्त किंमत नाहीये तुझ्या बायकोला, नैना खोचकपणे म्हणाली। पण ते ऐकूनही अमूल्या मात्र शांत होती। असं नव्हतं की तिला नैनाच्या बोलण्याचं वाईट वाटलं नव्हतं, पण तिला तर नेहमीप्रमाणे उगाच तमाशा नको होता आणि म्हणूनच ती शांत उभी होती। तोंड सांभाळून बोल नैना दिदी, ती माझी बायको आहे, अक्षय भडकून म्हणाला। अक्षय नैना शांत व्हा, सकाळ सकाळी कशासाठी म्हणून तुम्ही तमाशा करत आहात? गुपचूप नाश्ता करा आणि आपापल्या कामाला निघून जा, उगाच विनाकारण इथे वाद घालू नका। आणि नैना तुला जर प्रत्येक वेळी अमूल्याला त्रास द्यावासा वाटत असेल तर जावई तुमच्या बायकोला तुमच्या घरी घेऊन जा। वसुंधरा यांनी जणू नैनाला धमकीच दिली। मॉम, नैना डोळे मोठे करून वसुंधरा यांच्याकडे पाहत होती। मी काही चुकीचं बोलत नाही, 2 दिवस निवांत राहा आणि तिसऱ्या दिवशी तुझ्या घरी निघून जा। वसुंधरा पण मी पुढचे 10 दिवस तरी इथेच राहणार आहे, तुम्ही कितीही सांगितलं तरी मी कुठेही जाणार नाही, नैना म्हणाली। हो ना, मग ते 10 दिवस शांतपणे राहा, त्यात जर तू अशीच अमूल्याला त्रास देणार असशील तर मी स्वतः तुला तुझ्या सासरी सोडायला येईल, समजलं? विश्वनाथराव धारदार आवाजात म्हणाले। नैनाने फक्त हुंकार भरला। परी बाला कॉफी चांगली झाली नसेल तर ती बाजूला ठेवून दे, मी सुमनला सांगून तुझ्यासाठी दुसरी कॉफी बनवून घेते। वसुंधरा विषय बदलत म्हणाल्या। नाही नानी, कॉफी ठीक आहे। परी अगं पण तू आत्ताच कॉफी पिऊन कसंसं तोंड केलंस ना मग? वसुंधरा नानी मी आत्ताच ब्रश केलं ना, मग त्यामुळे मला कॉफी कडू लागली, पण मामा कॉफी टेस्ट करून पाहिल ना। अक्षय मामा तू ही कॉफी टेस्ट करून बघ ना, परी म्हणाली। कोण, मी? परीच्या बाजूला बसलेला अक्षय डोळे मोठे करून म्हणाला। मामा तुलाच म्हणाले ना मी, मग तू ही कॉफी पिऊन बघ ना, मामीने किती प्रेमाने बनवली आहे। परी हा बनवली असेल, पण मी तिच्या हातचं काहीही पित नाही किंवा खातही नाही, तू दुसऱ्या कोणाला टेस्ट करायला सांग ना, अक्षय भावकात म्हणाला। ठीक आहे मामी, मामा नाही म्हणतोय तर तू ही कॉफी टेस्ट करून बघ ना, म्हणजे ती ठीक असेल तर मी लगेचच पूर्ण कॉफी पिऊन संपून टाकेन। परी
बाला, पण मी कॉफी व्यवस्थित बनवली आहे, त्यात काहीही प्रॉब्लेम नसेल. अमूल्या, मग तेच तू चेक करून बघ ना, मला तर ती कडू लागते ना, परी छोटं तोंड करून म्हणाली. अमूल्या, अगदी एवढं सांगते तर एकदा कॉफी टेस्ट करून बघायला काय हरकत आहे? तसंही तिच्या मनाची समजूत म्हणून पिऊन बघ, वसुंधरा म्हणाल्या. हो आई, वसुंधरा म्हणाल्या तसं अमूल्याने परीच्या समोरील कॉफी मग आपल्या हातात घेतला आणि तो तिने आपल्या तोंडाला लावून एक सिप घेतला. मामी, कशी लागते कॉफी? परीने लगेचच विचारलं. मस्त आहे परी, कडू वगैरे अशी कॉफी लागत नाही, उलट ती परफेक्ट झाली आहे, अमूल्या म्हणाली आणि तिने पुन्हा कॉफी मग परी समोर ठेवला. हो का? मग मामा, आता तू कॉफी पिऊन बघ बरं. परी, नाही नको, मला हार्ट आणि शुगर असलेली कॉफी चालत नाही. अक्षय, अरे पण माणसाने गोड कॉफी नेहमी प्यावी, म्हणजे बायकोची उष्टी रे. निहीर हसू दाबत म्हणाला. जिजू, अक्षयने लगेचच निहीरवर नजर रोखली होती. हो ना मामा, तू ही कॉफी प्यायची म्हणजे प्यायची, हो ना मामी? परी अमूल्याकडे पाहत म्हणाली. माहिती नाही, अमूल्या इकडे तिकडे पाहत म्हणाले. बघ मामा, मामीनेही होकार दिला आहे, आता तुला ही कॉफी प्यावीच लागेल. परी, पण मी केव्हा होकार दिला? मी तर काहीच म्हणाले नाही. अमूल्या, अगं अमूल्या, तू काही म्हणाली नाहीस तर आत्ता म्हण ना. तसंही तुमचं लग्न झालं तेव्हा आपण लग्नानंतरचे घरगुती विधी असे काही केलेच नाहीत. त्यात लग्न झाल्यानंतर नवरा बायको एकमेकांना गोडाचं काही भरवतात, तेही आमच्याकडून राहून गेलं म्हणा. पण आता कॉफीच्या निमित्ताने तुम्हा दोघांना संधी मिळाली आहे, तर एन्जॉय करा, हो की नाही सरदेसाई? वसुंधरा विश्वनाथ यांच्याकडे पाहत म्हणाल्या. अगदी बरोबर बोललीस तू वसुंधरा. ए अक्षय, ती कॉफी गुपचूप पिऊन घे, उगाच नाटकं करू नकोस. तसे एकमेकांचं उष्ट काही खाल्लं किंवा पिल्याने दोघांमधील प्रेम वाढतं, विश्वनाथ म्हणाले. हो ना मामा. परी, हो ना काय, मी असलं काही करणार नाही. अक्षय, मग ठीक आहे, मी मामीला ते सकाळचं तू जे काही केलंस ते सर्व सांगून टाकतो, तुला चालेल ना? परी अक्षयला धमकी देत म्हणाली, तेही फक्त त्याला ऐकू जाईल अशी. ए, तू असं काही करायचं नाहीसा, नाहीतर ती बाई माझा जीव घेईल. अक्षय छोटं तोंड करून हलू आवाजात म्हणाला. हो ना, तुला वाटतं ना मी मामीला काही सांगू नये, मग तू ही कॉफी प्यायची, तरच मी माझं तोंड बंद ठेवेल. परी, तू खूप बदमाश आहेस परी. अक्षय, ते तर मी आहेच मामा. परी खांदे उडवत म्हणाली. अक्षय, परी, तुम्हा दोघांचं काय कुसूरपुसूर चालू आहे, जरा आम्हालाही कळू द्या, वसुंधरा म्हणाल्या. नको नानी, नाहीतर मला मामा ओरडेल आणि मग तो मला शॉपिंगला पण घेऊन जाणार नाही. पण नानी, मामा आता मामीची उष्टी कॉफी पिणार आहे, हो ना रे मामा? परी, नाही, मी नाही पिणार. अक्षय, ठीक आहे मामी, तुला माहिती आहे का, सकाळी ना परी पुढे काही बोलणार तेच अक्षयने परीचं तोंड आपल्या हाताने दाबून घेतलं. चुप चुप, पितो मी, अक्षय नाईलाजाने म्हणाला. कारण आत्ता जर त्याने कॉफी पिण्यास नकार दिला तर परी नक्कीच त्याची पोळ खोलणार होती, जे त्याला महागात पडणार होतं. परी तोंडातल्या तोंडात आवाज काढत होती. ब्रो, अरे सोड तिला, तिचा काय तू आता जीव घेणार आहेस का? तसंही तुझ्या मनात एक आणि ओठांवर एक असतं नीरव, नाहीतर काय. मिहीर, आता तुम्ही दोघं गप्प बसताय का? मी पितोय ना कॉफी. अक्षय, मग पी ना, आम्ही कुठे तुला अडवलं आहे? तसंही बायकोची उष्टी कॉफी पिणं म्हणजे तिच्या ओठांवर किस करण्या एवढं कमी नाही, हो की नाही नीरव? निहीर म्हणाला. पण त्याचं बोलणं ऐकून नकलत अमूल्याच्या गालावर मात्र लाजेची लाली पसरली होती, जी अक्षयच्या नजरेतून सुटली नव्हती. जिजू, तुम्ही अगदी बरोबर बोललात. नीरव, काही बरोबर नाही, एखाद्याला नसेल कॉफी प्यायची तर त्याला जबरदस्ती करू नये. अमूल्या, ए मामी, तू गप्प बस, तू लहान आहेस, तुला काहीच माहिती नाही. मामा, तू ही कॉफी पी. परीने अक्षयसमोर कॉफी मग सरकवला. नको, तुझ्या मामीला आवडणार नाही. अक्षय अमूल्याकडे पाहत म्हणाला. मामा,
उगाच कारण देऊ नकोस. मामी असं काहीच म्हणाले नाही. परी जरा चिडून म्हणाली. पण मला असं वाटतं अक्षय उगाच नखरे करत होता. ए अक्षय, जास्त नखरे करू नकोस. तुझ्या चेहऱ्यावरून तर मला जाणवतं की तुला कॉफी प्यायची आहे, पण तू आमच्या समोर उगाच नाटकं करतोस, हो की नाही जावई? विश्वनाथ म्हणाले. नाहीतर काय सासरे, इथे आपल्या समोर कॉफी प्यायला नको म्हणतो आणि तिकडे रूम मध्ये गेल्यावर बायकोच्या ओठांवरील कॉफी टेस्ट करत बसेल, हो ना अक्षय? निहीर डोला मारत म्हणाला. तसं अक्षयने एक नजर अमूल्याकडे पाहिलं. ती त्याच्याकडेच नजर रोखून पाहत होती. अक्षय, आता जास्त विचार करू नकोस. कॉफी थंड होण्याआधी पिऊन घे, नाहीतर आलेली संधी पळून जाईल. वसुंधरा. हो मॉम. अमूल्याकडे पाहत अक्षयने कॉफी मग आपल्या हातात घेतला आणि तो तोंडाला लावला. त्याने एक सिप घेतला. उत्तम. अक्षय पुटपुटला, पण ते परीला ऐकू गेलंच. हा उत्तम कोण मामा? परीने न समजून विचारलं. अगं, उत्तम म्हणजे खूप गोड झालीये कॉफी. अक्षय अमूल्याकडे मधाल नजरेने पाहत म्हणाला. पण तिने तर आपली नजर दुसरीकडे वळवून घेतली. ओ, म्हणजे तुला आता फिलिंग आली असेल की तुला अमूल्याच्या ओठा. निहीर. पुरे पुरे जिजू, जरा अति होतंय तुमचं. असो मॉम, मला उशीर होतोय, मी येतो. अक्षयने कॉफी मग डायनिंग टेबलवर ठेवला आणि आपला कोट व्यवस्थित करत तो चेअरवरून उठला. अक्षय, अरे कॉफी तरी संपून जा. शेवटी तुझ्या बायकोची उष्टी कॉफी होती. वसुंधरा. नाही, जेवढी प्यायची होती तेवढी माझी पिऊन झाली आहे. बाकी उरलेली परी पिणार. बरं डॅड, मी येतो. तुमचा नाश्ता झाल्यानंतर तुम्ही निवांत या. मॉम, निघू मी? अक्षय वसुंधरा यांच्याकडे पाहत म्हणाला. पण नजरेच्या कोपऱ्यातून तो त्याच्या बायकोकडेच पाहत होता. हे तू मला का विचारतोस? तुझ्या बायकोला विचार ना. बघ, जाता जाता तुला आणखीन काही गोड मिळतंय का? वसुंधरा खट्यालपणे म्हणाल्या. ती काय देणार आहे याला? तिच्याकडे आहेच काय? एवढा वेळ गप्प असलेली नैना शेवटी बोललीच. नैना, तू आता पुन्हा सुरू होऊ नकोस, नाहीतर कॉलेजला जायचं सोडून मी तुलाच तुझ्या सासरी सोडायला येईल. विश्वनाथ म्हणाले. कारण वेळोवेळी नैना अमूल्याचा फक्त अपमान करत होती, जे त्यांना आवडत नव्हतं. त्यात अमूल्य ही काही न बोलता ते ऐकून घेत होती. 10 दिवस इथे राहून मी इथून जाणारच आहे. असो मग मी माझ्या फ्रेंडकडे जाते. रात्री जेवण वगैरे करून येईल मी. परी, बेटा चल, आपण आवरून घेऊया. नैना. नाही मम्मा, मी अक्षय मामासोबत शॉपिंगला जाणार आहे आणि मला नाही आवडत तुझ्या फ्रेंड्स. परी. ठीक आहे, तू नाही आलीस तरी मी जाणारच आहे. मॉम, निहीर, परीची काळजी घ्या, मी येते. नैना म्हणाली आणि तिचा आवरायला म्हणून निघून गेली. ही मुलगी म्हणजे कधीच सुधारणार नाही. वसुंधरा नकारार्थी मान हलवत म्हणाल्या. नाहीतर काय? निहीरनेही नकारार्थी मान हलवली. बरं, आता मी येतो. मॉम, चल बाय. अक्षय म्हणाला. हो, सावकाश जा. वसुंधरा म्हणाल्या. मामा, संध्याकाळचं लक्षात आहे ना? बघा, तू विसरू नकोस. परी. नाही विसरत. संध्याकाळी आपण नक्की जाऊया. चलो बाय, मी येतो. अक्षयने सर्वांचा निरोप घेतला आणि आपली बॅग उचलत तो कॉलेजसाठी निघून गेला. बरं अमूल्या, तूही नाश्ता करून घे, तुलाही निघावं लागेल ना? वसुंधरा अमूल्या आणि नीरव यांना म्हणाल्या. हो आई, पण माझा नाश्ता मी हॉटेलवर करेन. आमची एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यासाठी आम्हाला निघावं लागेल. नाश्ता करेपर्यंत खूप उशीर होईल. नीरव, आपण निघायचं ना? अमूल्याने नीरवला विचारलं. अमू यार, सुकाने मला खाऊ तरी दे. दिवसभर तू मला एवढं राबवतेस की काही खायला सुद्धा वेळ देत नाहीस. आता वहिनी या नात्याने जरा माझ्यावर दया तरी कर. नीरव. रोज तेच करते, उलट विनाकारण मी तुला झेलते. पण ठीक आहे, 5 मिनिटात मी आवरून येईपर्यंत तुझा नाश्ता व्हायला हवा, नाहीतर मी तुला खेचत हॉटेलवर घेऊन जाईल. अमूल्या धमकीच्या सुरात म्हणाली. हा माझ्यावर अन्याय आहे. बघ मॉम, बघ, तुझी सून कशी माझ्यावर अत्याचार करते आहे. जरा म्हणून ती माझ्यावर दया करत नाही. नीरव वसुंधरा यांच्याकडे अमूल्याची तक्रार करत होता. गप्प बस. माझ्या सुनेबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. अमूल्या, तू जा, तुझं आवरून ये. मी माझ्या मुलाला 5 मिनिटात रेडी करून ठेवते. वसुंधरा. चालेल आई.
अमूल्या नीरवकडे पाहत हसून म्हणाली आणि ती तिचं आवरायला निघून गेली. मॉम, हे चुकीचं आहे. मी तुझा मुलगा असूनही तू तिची बाजू घेतेस. नीरव, ती माझी मुलगी आहे. आता नाश्ता संपव, नाहीतर तुला मार मिळेल, वसुंधरा म्हणाल्या. नीरवने फक्त हुंकार भरला आणि तो समोरील नाश्ता संपवू लागला. बरोबर अमूल्या म्हणाल्याप्रमाणे ती 5 मिनिटात आपल्यावरून खाली निघून आली. नीरव नाश्ता करून रेडीच होता. दोघांनी वसुंधरा, निहीर आणि छोट्या परीचा निरोप घेतला आणि ते दोघंही घराबाहेर पडले. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.